आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत। 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सध्याच्या घडीची सर्वात मोठी महत्त्वाची अत्यंत आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। 17 लाख राज्य सरकारी कर्मचारी वेगवेगळ्या 18 मागण्यांच्या अनुषंगाने, ज्यामध्ये सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेचा समावेश होता, या मागण्याच्या अनुषंगाने संपावर गेलेले होते। अखेर त्याच संपाच्या अनुषंगाने राज्य शासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत आणि त्याच निर्णयाच्या अनुषंगाने राज्य शासनाचे वित्त विभागाचे शासनादेश सुद्धा आता निर्गमित झालेले आहेत। काय तो महत्त्वाचा शासन आदेश आहे, कोणत्या महत्त्वाच्या मागणीच्या अनुषंगाने निर्गमित झालेला आहे ते पाहण्यासाठी विनंती आहे की व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहावा। तसंच याआधी जर आपण आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास नियमित मिळत राहतील। 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर सेवेत दाखल झालेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम ही राज्य शासनाने केंद्र शासनाने लागू केलेली आहे। परंतु राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी राज्य सरकारी कर्मचारी बऱ्याच वर्षापासून धरणे, मोर्चे, आंदोलन करत होते आणि त्याच संदर्भात या वर्षी सुद्धा एप्रिल महिन्यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी ह्या वेगवेगळ्या 18 मागण्यांच्या अनुषंगावर संपावर होते। त्यामध्ये प्रामुख्याने महत्त्वाची मागणी जी होती ती म्हणजे सुधारित पेन्शन योजना जी राज्य सरकारने लागू केलेली आहे त्या योजनेचा ड्राफ्ट समोर यावा, त्या योजनेची अंमलबजावणी कशी होणार आहे ती माहिती समोर यावी, त्या संदर्भातला शासन आदेश निर्गमित व्हावा हा मुख्य उद्देश त्यामध्ये होता आणि त्या संदर्भाने महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे। वित्त विभागाचा शासन आदेश निर्गमित झालेला आहे। आता 2005 नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 20 वर्ष सेवा केल्यानंतर त्यांच्या निवृत्तीच्या वेळेस 50% पेन्शन त्यांना मिळणार आहे, त्यावरती महागाई भत्ता सुद्धा दिला जाणार आहे, असा महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा शासन आदेश निर्गमित झालेला आहे। हा शासन आदेश सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू आहे, ज्यामध्ये जिल्हा परिषदचे कर्मचारी, इतरही सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। त्यामध्ये काय होणार आहे तर 20 वर्ष सेवा करून जर एखादा राज्य सरकारी कर्मचारी 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर सेवेत दाखल झाला असेल आणि त्याने जर त्याची निवृत्ती झाली असेल तर अशा सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता 50% निवृत्ती वेतन आणि त्यावरती महागाई भत्ता वाढ सुद्धा दिली जाणार आहे, असा महत्त्वाचा विषय काल निर्गमित झालेल्या वित्त विभागाच्या शासन आदेशामध्ये नमूद करण्यात आलेला आहे। त्यानंतर 10 वर्ष ते 20 वर्ष या एवढी सेवा जर पूर्ण करून एखादा राज्य सरकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाला असेल तर त्याला त्या प्रमाणामध्ये पेन्शन दिली जाणार आहे, असा हा महत्त्वाचा दुसरा मुद्दा त्या शासन आदेशामध्ये नमूद करण्यात आलेला आहे। 10 वर्ष सेवा बजावल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला कमीत कमी 7,500 म्हणजे एखादा कर्मचारी जर तो क्लर्क म्हणून लागला असेल, तो शिपाई म्हणून लागला असेल, त्याचं वेतन कितीही कमी असेल आणि त्याची जर सेवा 10 वर्षापेक्षा जास्त झाली असेल तर कमीत कमी 7,500 रुपयाचं त्याला किमान पेन्शन आणि त्यावरती महागाई भत्ता असं हे लागू होणार आहे। त्यानंतर जुन्या निवृत्ती वेतन धारकांप्रमाणे 1 नोव्हेंबर 2005 नंतर निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा त्याच्या कुटुंबियांना निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन हे सुद्धा दिलं जाणार आहे। 60% पर्यंत ते दिलं जाणार आहे, हे सेवेच्या प्रमाणात असणार आहे। त्यामुळे निश्चितच हा शासन आदेश निर्गमित झाल्यामुळे राज्यातील हजारो लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे, कारण की हे कर्मचारी बऱ्याच वर्षापासून जुनी पेन्शन योजनेप्रमाणेच जे काही नवीन कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा अशीच आर्थिक स्थैर्य देणारी निवृत्ती वेतन योजना त्यांना पाहिजे होती आणि त्या संदर्भातला हा सुधारित निवृत्ती वेतन योजनेचा ड्राफ्ट काल निर्गमित झालेला आहे। त्यामुळे निश्चितच राज्यातील हजारो लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। या योजनेसंदर्भात आपलं काय मत आहे निश्चितच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। रोज नवीन असेच महत्त्वपूर्ण निर्णय बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। धन्यवाद।